अध्याय 19 श्री गणेशाय नम एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्र आत्यांदरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयंती सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्ण तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योगाभ्यास बहुत महासाधू देखील करावये हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिनी नाना स्थानी फिरून शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखले ज्ञान त्यांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरुनी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा एकोणी सन्मुख पाहुणी तयाला अज्ञा चक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयाच्या श्लोक एकता तेथीची समाधी लागली त्याची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू आश्चर्य करीती सकळ जन असो झाल्या काही वेळ समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावल स्वामी पदापुंजावरी मस्तक ठेवले झडक करी सदतित झाले अंतरी हर्षपोटी न समावे उठून या करीती स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकळ दूर झाली कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्रे परतोनी येती तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्म कृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवस एके वेळी अक्कलकोटी पातले घेतले स्वामीचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहोनी नृसिंह सरस्वतीची समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वर योषिता पाळोनी तेसे द्यावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पावसी मनी मग सहजची सुरभुवनी अंती जास्ती सुकावे एकोणी समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी नृसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील परी अंतरीची कुण येती तत्काळ जाणवणी पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडवणी येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली यशवंतराव भोसलेकर नामे देव मामलेदार त्यासेही ज्ञान साचार समर्थ कृपेने जाहले वासुदेव फडके ब्राह्मण थोर यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केले ज्याने समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला स्वकार्य चिंतोनी अंतरी खड्डक दिदली श्रीच्या करी म्हणे मजवरी कृपा करी तरी खड्डक हाती देतील जाओनी बैसला दूर श्रेणी जाणिले अंतर त्याचे पाहुणी कर्म गुरु राजद्रोह मानसी लगबगी उठली स्वारी सत्वरा आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी कार्य आपण योजिले ते शेवटास न जाय आले असे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खड्डक करी परी तो अभिमानी पुरुष खड्डक घेऊन तैसेचा आला परत स्वस्थानाचा झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्याची यश न आले सर्व हेतू निष्कळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजश्रीत सरदार माया पाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदेनी करीता ते आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहोण्या विपरीत परी श्रीचरण धरले झड करी उभा राहिला काळादुरी नवल परी जाहले दीनवदन पाहुणी दृढ घातली मिठी चरणे तात्याकरिती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुणी श्री समर्थ कृतज्ञासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याचे नावे त्वा त्वरित स्पर्श याते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तात्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुणी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णी ताती बैलाप्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे एशा लिहिल्या असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामीचरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा परिसत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोड हा श्री रत्सु शुभ भवतु।